दुसरा सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला केरली तर दुसऱ्या बाजूला भाततळी हा संघ पाहायला मिळतोय. केरली टीमने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तर आमंत्रण दिले जात आहे भाततळी संघाला फलंदाजीचा. आणि भाततळी टीम कडून सलामीची जोडी आपण जर पाहिलं तर विक्रांत आणि प्रमोद अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर एक नौखा गोलंदाज आहे जर्सी क्रमांक 25 परिधान करून स्वप्नील पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. बॉल चाललाय सरळ लॉंग लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच बॉल वरती स्वप्नीलचं देखील स्वागत केलं जात आहे षटकाराने. विक्रांतच्या बॅट मधून या इनिंग मधील पहिलाच बॉल फेस करताना पहिल्याच बॉल वरती षटकार आलेला पाहायला मिळाला आहे आणि षटकाराने शंखनाद देखील केला या सामन्याला. इथे पहिलाच दुसरा बॉल देखील त्याच धाटणीचा परंतु उंच हवेत चेंडू आणि डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत. कुठलीही चुकी केली जात नाहीये. मागील बॉलचं उत्तर दिलं जात आहे. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर देताना बिग हिट करण्याचा प्रयत्नात मात्र बिग विकेट डाऊन झाली. इथून मात्र विक्रांतला मैदान सोडावं लागतंय. चला विनंती असेल सावळे टीम आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण यायचंय. इथून मात्र प्लेड ऑन झाले. दुसरं विकेटचं पतन होतंय. फलंदाज मात्र यावेळेस आपण जर पाहिला तर प्रमोदला तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या रस्त्याला पाठवलेले पाहायला मिळत आहेत. आठ धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्याच 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार आला तदनंतर मात्र कमबॅक केला. इथून आपण जर पाहिलं तर स्वप्नीलने देखील लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला 16 मिनिटांचा अवधी असेल 4 षटकांच्या लढतीसाठी. 10 वाजून 14 मिनिटांनी तुम्ही पहिला बॉल डिलिव्हर केलाय. 10 वाजून 30 मिनिटांच्या अगोदर तुम्हाला पहिल्या सत्राचा खेळ संपन्न करणं अनिवार्य असेल. इथून मात्र 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शैलेश कांबळे. यावेळेस मात्र फक्त दिशा दिली. चांगला फटका शैलेशच्या बॅट मधून. ओव्हरपिच चेंडू होता, त्याला फक्त आणि फक्त दिशा दिली. बॅटचा फेस ओपन केला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मात्र चौकार कमवलेला पाहायला मिळतोय.
पहिलाच बॉल फेस करताना आपण जर पाहिलं तर निश्चितच शैलेश कांबळेच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार असा चौकार आलेला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. कमबॅक करण्याचा निश्चितच प्रयत्न केला जातोय. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपन्न झालेला पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि 2 महत्वाचे विकेट देखील गमावलेले पाहायला मिळतात भाततळी या संघाने. धावा आले जरूर, परंतु इथून 2 विकेट देखील गमावलेल्या पाहायला मिळतात भाततळी संघाकडून. थोडस अडचणीत असेल संघ निश्चितच. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती कोणता गोलंदाज येणार हे देखील पाहावं लागेल. जर्सी क्रमांक 7 परिधान करून विकास गोलंदाजी ट्रॅक वरती विकास बुधळे आपल्याला पाहायला मिळतात. विलास बुधळे षटक क्रमांक 2 वरती आपण जर पाहिलं तर 2 ची जबाबदारी विलासच्या खांद्यावरती दिलेली पाहायला मिळते. ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतात प्रवीण. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डाऊन द बॉल. पहिला, दुसरा आणि तिसऱ्या प्रयत्नात देखील बॉल धरणीला दान होतोय. धावचीची संधी नॉन स्ट्रायकिंग एन वरती. इथून काय घडतंय डायरेक्ट हिट. विकेट मात्र आली आहे, कशी का होईना परंतु विकेट आली. विकेट येणं महत्वाचं होतं. ती विकेट देखील प्राप्त झाली आहे आणि शैलेशला मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आर्यन जसा आला तसा आर्यन माघारी देखील परतला. फुलर लेनचा चेंडू पायावरती आदळला, त्याच्यानंतर मात्र जाऊन एस्टॅन वरती आदळतोय. आणखीन एका विकेटचं होतोय पतन. तू चल मैं आया. कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र पाय रोवून उभं राहण्यासाठी सज्ज होत नाहीये. बॅक टू बॅक विकेट येत आहेत. आपण जर पाहिलं तर केरली संघासाठी इथे मात्र आखूट टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक चुकी करतोय. स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. आणखीन एक विकेट गोलंदाजाच्या खात्यामध्ये जमा झाली असती, परंतु इथून तसं घडताना पाहायला मिळत नाहीये. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर तब्बल 13 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. याच इथून मात्र पुन्हा एकदा चान्स क्रिएट केला होता. वारंवार चुका घडतायत. चुका आणि चुका घडतायत. 2 धावा अर्जित होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने मात्र धावफलकावरती थोडासा बदलाव होतोय. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या दरम्यान मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक शुभ सन्मान केला जाईल. शेववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री संदीपजी चाळके यांचा शुभ सन्मान केला जातोय. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फूल देऊन मात्र त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करेल सन्माननीय श्री गणेश वनागडे साहेब आणि अशोक वनागडे दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपले शुभ हस्ते मात्र आमच्या या
असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य श्री संदीपजी चाळके यांचा शुभ सन्मान केला जातोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत तब्बल 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. तदनंतर मात्र दुसरं षटक आपण जर पाहिलं तर किफायतशीर राहिलेलं पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 मध्ये यस नो बॉल असेल. पंचांचा कॉल येतो येसन नो बॉल. गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते किशोर कांबळे यांच्या खांद्यावरती. पहिलाच बॉल मात्र आपण जर पाहिलं ना तर नो बॉल हाताळलेला पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती लागले जात आहे. तिथून पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा पंच आमच्याकडे वळतायत आणि इशारा करतायत यस इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. हे पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय आणि पहिल्या दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर मात्र तिसरा बॉल जो डिलिव्हर केला तो लीगल डिलिव्हर झालेला पाहायला मिळाला. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय किशोर यांच्याकडून. सिंगल अर्जित होईल. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. धावफलकावरती लागल्या जाते 20 धावा. यावेळेस पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरून 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने जात आहेत. सुजित येतील बॉलला फील करतील. बॉलची फेकी करतील. तद्वर मात्र निश्चितच 2 धावा घेतल्या जात आहेत आणि 2 धावींच्या मदतीने मात्र धावफलकावरती 22 धावा लागल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय. पुललेनचा चेंडू जरूर होता. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती असताना यावेळेस पुन्हा एकदा फिंगर्स रोल्स केले होते. बॉल पिचिंग झाला. थोडंसं वळण घेत सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. सातत्याने येणारी डॉट बॉल आता मात्र थोडंसं बॅकफुटला जाताना पाहायला मिळते. भातळे हा संघ इथे थोडंसं दिशा भरकटलेले पाहायला मिळत आहेत गोलंदाज. उजव्या स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये अर्जित होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. 23 रन ऑन स्कोर कार्ड. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे. चुकी घडते क्षेत्ररक्षकाकडून देखील. दुसऱ्या धावेचा देखील कॉल दिला जातोय. दुसरी धाव देखील संपन्न होतीये. 2 धावेच्या मदतीने मात्र षटकाचे होईल समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 25 धावा. षटक क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 25 धावा. अखेरचं स्लॉगवरचं महत्वाचं षटक घेऊन सुजित आलेलं पाहायला मिळत आहेत. महत्वाचा खेळाडू आहे सुजित. इथे पहिलाच बॉल डिलिव्हर करताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल डॉट डिलिव्हर केला जातोय. अखेरचं महत्वाचं षटक आपल्याला मैदानाच्या हातमध्ये हाताळण्याची जबाबदारी आपण जर पाहिलं तर सुजितने स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. धावचीची संधी काय होणार मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र
पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे, याचा अर्थ खेळाडूला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज आपण जर पाहिलं तर मिलिंदला तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कपिल दाखल झालेत. पहिलाच बॉल फेस करताना बराच वेळ चेंडू हवेत आहे. वा वा वा, एफर्ट्सला 100 आउट ऑफ 100 या स्पर्धेतील लाजवाब एकमात्र झेल आतापर्यंतचा पाहायला मिळतोय. सुजितने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कंप्लीट केलेला पाहायला मिळतोय. सुजित जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या धाटणीची गोलंदाजी करतोय तशाच पद्धतीचे 100% एफर्ट्स देखील देताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर राज मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा धावचीची संधी. काय होणार मैदानाच्या आतमध्ये, आणि इथे आणखीन एक विकेट येते. 8वा गडी मात्र 7वा गडी मात्र या ठिकाणी तंबूच्या रस्त्याने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकही बॅटर मैदानामध्ये आपण जर पाहिलं ना तर येऊन मॅच चालू करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगती पथावरती असताना संतोष मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. इथे मात्र पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलला फील करतील. आणखीन एक धावचीची संधी. काय होणार? यस, आणखीन एका विकेटचं फलंदाज पॉपिंग ग्रीन मध्ये पोहोचू शकले नाहीयेत. आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. अखेरचा चेंडू इथे मात्र पाहावं लागेल. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलने पूर्वार्धाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होतोय. धावफलकावरती लागल्या जात आहेत 26 धावा. 27 धावा जिंकण्यासाठी गरज असेल 24 चेंडू आणि 28 धावींची. चला, याच्यानंतर होणारा सामना असेल एका बाजूला स्टार वॉरियर्स जावली त्यांच्या अगेन्स्ट श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन. आम्हाला तुम्हाला विनंती असेल की त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. एका बाजूला जावली त्यांच्या अगेन्स्ट भोसलेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय त्वरित.
पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. भातळी टीम कडून थोडस स्ट्रगल करताना आपल्याला संघ पाहायला मिळाला. भातळी हा संघ इथून मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. दुसऱ्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं ना तर सलामीची जोडी केरली टीम कडून एका बाजूला सुजित तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग गेन वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अंकुश. सुजित आणि अंकुश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण बॉलर नाव गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी P1चा पहिला षटक हाताळताना अविनाश पाहायला मिळत आहेत. इथे पहिलाच बॉल उजव्या एष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. बॅटची थोडीशी हलकीशी कडा घेतली होती त्याच कारणाने पंचांनी व्हाईट बॉल देखील घोषित केला जात नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉलने निर्धाव बॉलने मात्र यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होताना पाहायला मिळते. मॅचच्या पहिल्या इनिंगची सुरुवात आपण जर पाहिलं तर षटकाराने झाली होती परंतु इथे त्याच्या विरुद्ध घडताना पाहायला मिळत आहे. यावेळेस फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल फील केला जातोय ज्यावरती एकच धाव घेतली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीने स्वतःच आणि सांघिक देखील अकाउंट ओपन करताना सुजित जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुजित जाधव वरती चला इथून मात्र जावली टीमने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत जरूर. बॉलला गॅदर करतायत तद्वर मात्र निश्चितच 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने मात्र धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस आपण जर पाहिलं तर अपरकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न अंकुशच्या माध्यमातून एक धाव तर घेतली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 4 धावा लागल्या जात आहेत. ऑफिशियल पंच 2 मिनिटं सामना थांबवायचे. 2 मिनिटं सर. चला फर्स्ट स्लिप मध्ये जो खेळाडू आहे क्षेत्ररक्षक आहे त्याची ट्रॅक पॅन्ट इतर खेळाडूंसोबत चला चला लेट्स प्ले. क्षमा असावी सर 2 मिनिटं सामना थांबवला त्याबद्दल. चला मॅचला सुरुवात. जावे मैदानाच्या दिशेने 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे मात्र कटचा कडक फटका येतोय सुजित जाधवच्या बॅट मधून. ब्राइंडेड असा चौकार. सुजित पाटीलच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार असा फटका पाहायला मिळाला. 8 धावा धावफलकावरती. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि बॉल चाललाय सर लॉंग स्टॉप. सी मा रे शा पार. वाईट +4 तब्बल 5 धावा या बॉल वरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळालेला हा पंजा. 5 धावा तब्बल व्हाईट बॉल आला, त्याच्यावरती यष्टीरक्षकाकडून गफलत झाली. त्याच्यानंतर मात्र जो फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून देखील चूक झाली. इथे पुन्हा एकदा वा 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 लाजवाब फटका पाहायला मिळतोय. सुजितच्या बॅट मधून येणार आणखीन एक दर्जेदार असा चौकार. सतरा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 17 धावा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 17 धावा लागल्या जात आहेत. दुसऱ्या षटकासाठी मात्र आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण कांबळे. ऑन स्ट्राईक अंकुश पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दुविधा मनोवस्थेत मात्र खेळलेला हा फटका. 2 धावा निश्चितच घेतल्या जात आहेत. दुसऱ्या धावेचा देखील सुजित कडून कॉल होता आणि दुसरी धाव देखील बघता बघता मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेली पाहायला मिळाली. 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 17 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आता इथून मात्र बनवाव्या लागतील 9 धावा. इथे काय घडतंय? येस, डाव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे बळतायत आणि इशारा करतायत हा असेल व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात आणखी एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. समीकरण बदलताना पाहायला मिळते. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, बनवावे लागतील 8 धावा. इथे पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कटचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गफलत करतायत. बॉल चाललाय सर डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. चौकार येईल यावेळी अंकुशच्या बॅट मधून. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. तीन चेंडूंचा खेळ या षटकाचा विचार केला तर संपन्न झालाय. चौथा चेंडू जर इथून पाहिला तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 बॉल झाले सर. तीन चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. इथून मात्र पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळते, परंतु ती पहिली विकेट येण्यासाठी कुठेतरी वेळ झालाय का, उशीर झालाय का, असं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. विचार करावा लागेल. चुका घडलेल्या पहिल्या इनिंग मधील समांतर कालावधीमध्ये पडलेल्या विकेट्स, कमी बनलेल्या धावा, संपूर्ण गोष्टींचा लेखाजोखा करावा लागेल केरली टीमला देखील. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय कोण? तिसऱ्या क्रमांकावरती युवराजला प्राचारण केलं जात आहे. तिसऱ्या क्रमांकावरती युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फटका फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. युवराज गोल्डन डकचा शिकारी होऊन मात्र तंबूच्या रस्त्याला परतताना पाहायला मिळत आहेत. चला इने आउट थोडस फास्ट हवं विनंती असेल. चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत सूरज गावरे. डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज गावरे. चला त्वरा करा, फास्ट खेळा, थोडस विनंती असेल बातळी टीम. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथून पहिलाच बॉल परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फेस करताना मात्र अक्कूट टप्प्याचा बॉल हाताळला आणि निर्धाव चेंडूने मात्र षटक क्रमांक 2 ची समाप्ती होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल निश्चितच सुजित जाधव. ज्या सुजितच्या बॅट मध्ये 2 अफलातून चौकार आलेले पाहायला मिळालेत आपल्याला.
बॉलिंग ट्रॅक वरती विक्रांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये मात्र त्यांना प्राचारण केलं जात आहे. समोर सुजित यादव सारखा एक बलाढ्य खेळाडू आणि सुजितच्या बॅट मधून यावेळेस विजयाचा चौकार येईल का? डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा कॉल सुजित कडून दिला जातोय, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती आलेला फलंदाज सूरजने मात्र थांबवलाय. एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतंय. 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 3 धाव्यांची गरज असेल. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 3 धावा बनवायच्या आहेत. इथे यस इट्स अ व्हाईट बॉल. पंच आमच्याकडे वळतायत, इशारा करतायत. याचा अर्थ पंचांनी एक अतिरिक्त धाव देखील टीमच्या टोटल मध्ये अर्जित करायचा आम्हाला ऑफिशियल कॉल दिला जातोय. 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे मात्र हलकी हाताने फक्त दिशा दिली. पॉइंटला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. आणखीन एकेरी धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. एकेरी धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती 27 धावा लागल्या जात आहेत. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सुजित जाधवच्या बॅट मधून विजयी धाव येताना पाहायला मिळते. विजयी संघाचं देखील अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊयात.